केंद्र सरकारने सोने दागिने आयात आणि निर्यात क्षेत्रातील व्यवहारांवर अधिक नियंत्रण आणण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच DGFTने या संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करत ड्युटी फ्री गोल्ड आयातीवरील नियम अधिक कठोर केले आहेत. सरकारने अलीकडेच सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर आता या क्षेत्रातील व्यवहारांची अधिक काटेकोर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार एका लायसन्स अंतर्गत जास्तीत जास्त 100 किलो सोन्याचीच आयात करता येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणातील आयातीवर मर्यादा येणार असून सरकारला व्यवहारांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे. DGFTने नव्या अर्जदारांसाठी प्रत्यक्ष कारखाना आणि सुविधा केंद्र तपासणी अनिवार्य केली आहे. ड्युटी फ्री पद्धतीने आयात केलेले सोने केवळ निर्यात उद्देशासाठीच वापरले जात आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी निरीक्षण मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय विद्यमान निर्यातदारांसाठीही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन परवानगी मिळवण्यासाठी किमान 50% निर्यात बंधन पूर्ण करणे आवश्यक असेल. याआधी ठरवलेली निर्यात उद्दिष्टे पूर्ण न करणाऱ्या व्यावसायिकांना नव्या मंजुरी प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. सरकारने देखरेख अधिक मजबूत करण्यासाठी दर 15 दिवसांनी अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आयात केलेल्या सोन्याचा वापर, निर्यात व्यवहार आणि परकीय चलनाशी संबंधित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते देशात वाढत्या सोन्याच्या आयातीमुळे व्यापार तूट वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसेच परकीय चलन साठ्यावरही अतिरिक्त दबाव येत असल्याने केंद्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. दरम्यान केंद्राने नुकतेच सोने चांदीवरील आयात शुल्क 6% थेट 15% वाढवले आहे आणि या संदर्भातील अधिसूचना 13 मे रोजी जारी करण्यात आली होती. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.